जल जीवन मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या कामांची प्रभावी अंमलबजावणी होऊन कामे जलद गतीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी सिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक पार पडली। या बैठकीत जल जीवन मिशन अंतर्गत एकूण 720 कामे मंजूर असून त्यापैकी 128 योजनांची कामे पूर्ण झालेली आहेत। 592 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत। प्रगतीपथावर असलेल्या योजनांचा तपशीलवार आढावा घेण्यात आला। जल जीवन मिशनच्या संबंधित ठेकेदारांना योजनाच्या कामाची गती तात्काळ वाढवून कामे पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले। तसेच या बैठकीत ठेकेदारांना प्रत्यक्ष काम करत असताना उद्भवणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करण्यात आली। या अडचणीवर योग्य मार्गदर्शन करण्यात आले असून ही कामे विहित मुदतीत पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे आढावा बैठकीत सांगितले गेले। या बैठकीस कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, उपकार्यकारी अभियंता चेतना पाटील, उप अभियंता शहापूर विकास जाधव, उप अभियंता भिवंडी प्रकाश सासे, उप अभियंता मुरबाड जगदीश बनकारी, उप अभियंता कल्याण आशिष कटरे, उप अभियंता अंबरनाथ अमित शिंदे, उप अभियंता ठाणे केतन चौधरी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार NJS व नाबार अभियंता तसेच ठेकेदार उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट YML न्यूज ठाणे।